झाडांना काही पाणी घालत नाही मी, पाऊस येतोय जातोय. आत्ता जरी पाऊस उघडला असला तर नंतर नाही येतोच. चहा ठेवलेला आहे. इथं रात्रीचं दूध आहे ते तापाला ठेवलेलं आहे. इथं आता ताजं दूध आहे. गायची पूजा पण झालेली आहे. कुकर लावणार आहे. डाळ आणि भात. इथं मिक्स डाळ घेतलेली आहे. मुगाची डाळ, तुरीची डाळ आणि मसुराची डाळ. जरा तुरीची डाळ जरा जास्त घ्यायची आणि मुगाची डाळ जरा कमी घ्यायची, कारण की मग लई घट्ट आमटी होते. मुगाची डाळ जरा जास्त घेतली ना घट्ट आमटी होते. आणि मसुराची डाळ पण आणि तुरीची डाळ समान घ्यायची आणि मुगाची डाळ जराशी कमी करायची. आणि इथं 2 वाटी तांदूळ घेतलेले आहे. चला आता कुकर लावून घेते. तांदूळ पहिला स्वच्छ धुवून घेते. डाळीमध्ये पण मीठ घालणार आहे. डाळ असू दे किंवा कडधान्य असू दे, आपण मीठ जराशी घालायची शिजताना. वेळ झालाय, सगळी गडबड उठल्या. फास्ट स्वयंपाक करायला पाहिजे. कामं पण फास्ट चालू आहेत. हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या युट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. तुम्ही सर्वजण कशा आहात? मस्त आहात? आजचा दिवस तुम्हाला खूप छान आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाचरणी प्रार्थना. सर्वांना शुभ सकाळ. कुकर लावलेला आहे. लाल माठची भाजी करणार आहे. धुवून स्वच्छ नितळत ठेवते आणि देवपूजा करून घेते. तोपर्यंत पाणी नितळते. चपाती शिल्लक राहिली ना मी असंच करत असते. मुलांना पण खूप आवडते आणि मला पण खूप आवडते. मिस्टरांना पण आवडते. आमच्याला सगळ्यांनाच आवडते. गरम गरम खायचं. चपात्या पण झालेल्या आहेत. तुम्ही जर तव्यामध्ये ठेवला तर सुद्धा चालते, कडक जर पाहिजे असलं तर. भाजी आता मी स्वच्छ धुवून ठेवलेले, पाण्यातच ठेवलेले. 4-5 पाण्यानं धुवून ठेवलेली आहे. पूजा होईपर्यंत ही भाजी कशी वर येते बघा. आणि सगळा गाळ मातीचा की नाही खालीच राहते. भाज्यामध्ये इतकी माती यायला लागल्या, भरपूर माती यायला लागल्या. साडे 10 वाजलेले आहेत. चहा पिऊन घेते आणि पटापट भाज्या फोडणी टाकते. लाल माठ आणि मेथी करणार आहे. किती फुलले बघा. अशी किती पाण्यात घातलेली होती. पूर्ण असं धुवून वर आपल्या मनाने येत्या. अशी धुवून वर येत्या, खाली माती राहत्या. मेथी पण मी स्वच्छ धुतलेली. खूप भाज्यातनी माती असते. आता स्वच्छ धुवून घ्यायची
पावसाळ्यात खूप माती असते भाजीसनी. चला फोडणी टाकूया. फोडणीसाठी इथं मी कांदा आणि मिरची घेतलेला आहे आणि इथं लसूण घेतलेला आहे. 11 वाजलेले आहेत. चला आता पटापटा फोडणी टाकून घेते. तेल भरलेलं आहे या बाटलीत काचेच्या. बघूया आता कशी आहे बाटली, गळत्या का बघूया. अजिबात गळत नाही, छान लागली. मला काय वाटलं ते टोपण एवढी ढिल्ली आहे म्हटल्यावर टोपण निघून बाहेर येते का असं वाटलेलं. 2 चमचे तेल घेतलेलं आहे. 2 चमचे तेल घेतलेलं आहे. चांगली लागली बाटली, मस्त आहे. कांदा आणि मिरची घालते तेलामध्ये. चांगलं भाजून घ्यायचं. कांदा आणि मिरची चांगलं भाजलेलं आहे. त्यामध्ये लसूण घालायचं. चांगलं भाजून घ्यायचं. तर चवीपुरतं मीठ घालायचं. याचं बारीक करायचं, भाजून घ्यायचं. यामध्ये भाजी घालायची. पाणी सगळं पिळून घालायची भाजी. पाणी जर त्यात राहिलं ना किचकिचच होते भाजी. तर 5 मिनिटात आपलं स्वयंपाक होतो. भाज्या कसं पटापटा होत्यात, लगेच शिजल्या जात्यात भाज्या. मेथीच्या भाजीमध्ये मुगाची डाळ घालणार आहे. स्वच्छ धुवून घेतलेली आहे. या भाजीमध्ये लाल माठमध्ये काही सुद्धा घालायचं नाही, फक्त कांदा आणि मिरचीच घालायचं. यामध्ये काही डाळी वगैरे घालत नाही आणि लगेच भाज्या होतात. यांना काही वेळ लागत नाही, काय नाही. शिजायला काही जास्त वेळ लागत नाही, लगेच पालेभाज्या होतात. कच्चं शेंगदाणे चेचलेलं आणि अवघड चेचलेलं आहे, म्हणजे मोठंच ठेवलेलं आहे, एकदम बारीक केलेलं नाहीये. मेथीच्या भाजीमध्ये की नाही कच्चं शेंगदाणे घालायचं. मी किती वेळा मेथीची भाजी तुमच्या संग शेअर केलेली आहे, पुन्हा एकदा शेअर करावं म्हटलं. राहिलेलं तेल घालणार आहे. भाजी केलेली 2 चमचे तेल घेतलेलं आहे. फोडणीसाठी इथं मी कांदा आणि कढीपत्ता घेतलेला आहे. आलं, लसूण आणि कोथिंबीर चेचून घेतलेला आहे. तेल गरम झाले. जिरं मोहरीची फोडणी द्यायची. कांदा घालायचा, कढीपत्ता घालायचा. कांदा चांगला भाजून घ्यायचा गुलाबी होईपर्यंत. तुम्ही कांदा जरी नाही घातला तर तुझं चालते. मला सवयच पडलेली आहे डाळीतनी पण कांदा घालायची. बारीक चिरून कांदा घालत असते डाळीतनी, वरणातनी. तुम्हाला जर आवडत नसलं तर नाही घातलं तर चालते. तर कांद्यामुळे छान चव येते आमटीला. आलं, लसूण आणि कोथिंबीर चेचून घेतलेलं आहे. आलं, लसूण, कोथिंबीर चांगलं भाजून घ्यायचं. हिंग, तुम्ही डाळ शिजवताना हिंग आणि हळद सुद्धा घातलं तर सुद्धा चालते. मी वरणाशी फोडणीलाच घालत असते. हळद, चटणी, घरची चटणी आहे, कांदा लसूण चटणी, चवीपुरतं घालायचं आणि मीठ घालायचं. चवीपुरतं मीठ. कढीपत्त्याचा इतका छान वास आहे. आपल्या झाडाचं नाही आहे, तैनो त्यांच्या मित्रांनी शेतातली दिलेला आहे. कढीपत्ता, भेंडी, पुदिना, भरपूर कढीपत्ता दिलाय. चांगला मसाला भाजलेला आहे. या धना पावडर, जिरा पावडर घातला तर चालते. ही डाळ आहे नाही त्याशी घोटून घ्यायची. अशी डाळ अशी जरा बारीक केली की नाही म्हणजे मोठी मोठी डाळ राहत नाही आमटीत, एकजीव होतो. डबा धुवून पाणी घालायचं. तुम्हाला पाहिजे तेवढी आमटी
करायची. 1 वाटी 2 वाटी 4 वाटी आपल्या घरात माणसं किती आहेत तेवढे करायची आमटी. मी अशी मिक्स डाळीची पण आमटी करत असते. काय साधीच आहे आमटी. एक उकळी आली की झालं. चला भाज्या पण आपल्या झालेल्या आहेत. गॅस बंद करते. फ्लिपकार्टवरनं मिस्टरांनी फॉग मागितलेला आहे. त्यांना फॉग लय आवडते. फ्लिपकार्टवरनं भरपूर सारी खरेदी असते मिस्टरांची. त्यांना जे आवडेल ते घेत असतात. फ्लिपकार्टवर पण वस्तू भरपूर चांगल्या असतात. एखादंच खराब निघलेलं असते. सगळ्यात चांगल्याच असतात. साडी घेतलेली ती पण छान लागलेली आहे. ती 2च मला बाटल्या जरा लागलेल्या नाही. सगळ्या वस्तू फ्लिपकार्टवरनं घेतलेल्या खूप छान लागलेल्या आहेत. काल माझ्या मुलांनी वाढदिवस केलेला आहे. काल माझा वाढदिवस होता. किती छान केक आणले तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. हे बघा किती छान आहे केक. असा आहे. छान आणलेला केक. मला चॉकलेट केक खूप आवडतो. हा जरा वेगळाच केक आहे. इतका छान आहे. मस्त आहे. सूरजचा आणि माझा जून महिन्यातच असतो वाढदिवस. आमटी झालेली आहे. तर भाजी झालेली आहे. लाल माठ झालेला आहे. 11:30 वाजून 5 मिनिटं झालेली आहे. फालुदा पण आणलेली आहे. किटकॅट आणलेला आहे. जे मला आवडते ते सगळं मुलांनी आणलेलं आहे. आणि खूप छान केक आहे ताईनो. मस्तच आहे. असं दिसतंय. छान आणलेलं आहे. चला इथंच व्हिडिओ एंड करते. हा जर व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया सर्वांना. बाय. आज 1ही मिनिट मी वाया घालवलेलं नाही आहे ताईनो. मी पिला तसं लगेच मी स्वयंपाकला लागलेले आहे. जरा सुद्धा बसलेले नाही. ना तर मी चहा प्यायला बसले ना TV बघत आपलं निवांत चहा पित असते. मला खूप आवडतं निवांत असं चहा प्यायला. तर आज निवांत चहा पिलेला नाही. आज खूप फास्ट स्वयंपाक केलेला आहे. कामं पण खूप फास्ट केलेली आहेत.